यांच्याकडनं निवडणूक आरोनकडनं त्या आरोनच्या यादीमध्ये ज्या मशिनीचा उल्लेख आहे त्या मशिनी इथं ओपन करताना आता 25च्या बूथवरती 24 पैकी म्हणजे 24 जे पहिल्या फेरीमध्ये मतमोजणी प्रक्रिया चालू झाली त्या 24 मधनं 13 मशिनी वेगळ्या आहेत. आरोनना आम्ही हा प्रश्न विचारला की असं कसं झालं तर ते म्हटले 25, 27, 28 सगळ्या मशिनी मिक्स आहेत. पण त्या जी 25 मध्ये एक मशीन आहे 46 नंबरच्या टेबलवरती ती मशिनीचा उल्लेख प्रभाग क्रमांक 27 मध्ये पण आहे. हा सगळा फेक आणि भोंगळा कारोबार आहे. आज आम्ही कार्यकर्ते इतके वर्ष काम करतोय प्रामाणिकपणे जनतेचे काम करतोय पण हा सगळा फेक कारोबार आहे आणि पोलीस प्रशासन आमच्यावरती दादागिरी करते. निवडणूक आरो आमचं ऐकत नाहीये आमच्या कुठल्याही गोष्टींना करत नाही. ते म्हणते तुम्ही तुमचं जे म्हणणं ते लेखी द्या कोर्टात द्या आणि ते कुठली प्रक्रिया थांबवत नाहीये. हा सरळ म्हणजे ते शासन आपल्यावरती दादागिरी करते. या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला 165 पैकी कदाचित भाजपचे 165 निवडून येतील. मग आता मतमोजणी थांबवली की सुरू आहे? ऐकत नाही पोलीस प्रशासन पण आमचं ऐकत नाही. त्यानंतर आरो इलेक्शन कमिशन पण आमचं ऐकत नाही. ही पूर्ण दादागिरी आहे. काही कार्यकर्त्यांना किंमत नाहीये. इथं सर्व ठिकाणी भाजप निवडून येईल असं आम्हाला वाटतंय. पण तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे? काय आता आमच्याकडे भूमिका काय राहते. आरो म्हणतात पोलीस कमिशनर म्हणतात की तुम्ही कोर्टात जावा. कोर्टात जाऊन तो निकाल 5 वर्ष लागत नाही. त्या सगळ्या गोष्टींना काय ना आता आम्ही हातबल झालो. आम्ही राजकारणानं निवृत्ती घोषित करतो. अजून काय होऊ शकत नाही. कशाला लढायचं यांच्या समोर. हे अशाच पद्धतीने जर करणार असेल तर आम्ही राजकारण नाही ना करत. आम्ही समाजकारण करणारे कार्यकर्ते इतक्या वर्ष आंदोलन करतोय काम करतोय पण आम्हाला जर एवढा पराभवाला समोर जायला लागत असेल. ज्या बाईला ओळखत नाही आमच्या भागामध्ये नवीन एका व्यापाऱ्याची बायको आहे ती एवढ्या मोठ्या लीडने लागत असेल तर आम्ही कशाला काम करायचं. ज्या गल्लीवरती आमच्या अंड्यांचं मतदान आहे एक उमेदवार आहे आमचा सदाशिव पेठेच्या 87 नंबरच्या यादीवरती जिथं हंडे उमेदवार आहे त्याच्या गल्लीतले सगळे लोक महिला लहान मुलं सगळी कार्यकर्ते त्याच्या रॅलीमुळे त्या यादीवरती त्याला 60 मत आहेत आणि त्या यादीवरती ज्या बाईला ओळखत नाही तिला 300 350 मत आहेत. यांना कुठल्याच यादीवरती 350 खाली मतदान नाही. हा सगळा बोगस कारोबार आहे. हा सगळा बोगस आता आम्ही थकलेलो आहे या सगळ्या गोष्टींना.